Hi friends, welcome back to my Guru Krupa educational channel. In this video, today we are going to learn about some important antonyms, articles and reported speech for Karnataka TET exams purpose. Those are very important topics and fixed marks you will get after this session. तर आज आपण ह्या ठिकाणी काही महत्त्वाचे टॉपिक्स घेणार आहोत, ते म्हणजे विरुद्धार्थी शब्द, आर्टिकल्स म्हणजेच उपपदे, रिपोर्टेड स्पीच आणि डायरेक्ट अँड स्पीच म्हणतो आपण त्यालाच. तर हे या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत जरूर पहा, कारण खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला परीक्षेची तयारी आणि मार्क्स मिळण्यासाठी हा व्हिडिओ खूप मदत करणार आहे. तर चला, तर या ठिकाणी दिलेला आहे पहा, ऍक्सेप्ट. ऍक्सेप्टचं सिनोनिम काय आहे, विरोधार्थी पद काय आहे, रिजेक्ट. Allow, forbid, agree, disagree, ancient, modern, awake, asleep, arrival. याचा काय विरोधार्थी शब्द, डिपार्चर, बिगिन, एंड. नेक्स्ट पहा, ब्यूटीफुल, अगली, ब्यूटी, अगलीनेस, बिटर, स्वीट, बोल्ड, टिमिड, बोरो, लेंड, बाय, सेल, कंबाइन, सेपरेट, इंपोर्ट, एक्सपोर्ट, include, exclude, innocent, guilty, justice, injustice, kind, cruel, major, minor, natural, artificial, normal, abnormal. एवढे जर शब्द तुम्ही लक्षात ठेवला तर डेफिनेटली तो येणार. त्याच पद्धतीने आणखीन काही आहेत, काही इम्पॉर्टंट काढलेले आहेत. प्रेज, ब्लेम, प्रोटेक्ट, हार्म, क्वाइट, नॉइजी, रॅपिड, स्लो, सिन्सिअर, इनसिन्सिअर, परमनंट, टेम्पररी, पोलाइट, रूड, पॉसिबल, इम्पॉसिबल. हे माहितीच आहे तुम्हाला. त्याच पद्धतीने पहा, युनिटी, डिव्हिजन, विक्ट्री, डिफीट, विजिबल, इनविजिबल. पहा, वेल्थ, पॉवर्टी, वाइज, फुलिश, सक्सेस, फेल्यूर, एनकरेज, discourage, admit, deny, common, rare, create, destroy. त्याच पद्धतीने पहा, डीप अँड शॅलो. तर हे शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. हे विरुद्धार्थी शब्द ह्या मला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदेमंद ठरणार आहेत. यानंतर पाहणार आहोत आपण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते म्हणजेच आर्टिकल. तर चला, आर्टिकल समजून घेऊया. यालाच उपपदे म्हणतो आपण. तर आर्टिकल्स फॉर कर्नाटका टीईटी एक्झाम्स. तर देर आर टू टाइप्स, इनडिफिनिट अँड डिफिनिट. इनडिफिनिट मध्ये ए अँड ॲन येतात आणि डेफिनिट म्हणजे द येतो. हे अनिश्चित उपपदे आहेत, ए आणि ॲन. डेफिनिट हे द आहे. तर या ठिकाणी देर आर 3 आर्टिकल्स. हे टाइप्स झाले, हे टोटल आर्टिकल्स आहेत. देर आर 3 आर्टिकल्स. कोणकोणते आहेत, ए, ॲन, द. ए आणि ॲन इज इक्वल टू 1. हे लक्षात ठेवा की ए अँड ॲन इज इक्वल टू 1. ए आणि ॲन म्हणजेच एक वस्तू असेल, ते सिंग्युलर असेल, कॉमन नाउन असेल तर त्याच्या अगोदर ए किंवा ॲनचा वापर केला जातो. पण ह्या दोन्ही मधला फरक काय आहे ते समजून घेताना आपल्याला ह्या एक्झाम्पल्सकडे पाहावे लागेल. ए इज
used before words beginning with a consonant sound. जे व्यंजनांचा उच्चार होतो त्या शब्दाच्या पूर्वी येचा वापर केला जातो ज्या वेळेला एक असताना. तर फॉर एक्झाम्पल मध्ये अ बॉय या ठिकाणी अ वापरलेला आहे, कारण ह्या बॉयचा पहिला लेटर काय आहे, बिगिनिंग लेटर काय आहे, बी आहे. बी इज अ कॉन्सोनंट साऊंड. तर बी चा उच्चार ब हे व्यंजनासारखा होतो म्हणून त्याच्या अगोदर ए वापरला आहे. तर इथं बॉय हे एकच आहे. त्याच पद्धतीने पहा अ कॅट या ठिकाणी सुद्धा कॉन्सोनंटचा उच्चार होत आहे म्हणून इथं ए वापरला आहे. अ बुक इथं सुद्धा पहा. अ टीचर, अ युनिव्हर्सिटी या ठिकाणी यू हे व्हावेल्स आहे, स्वर आहे, तरी पण त्याचा उच्चार काय होतोय, व्यंजनासारखा होतोय, कॉन्सोनंट साऊंड सारखा होतोय. तर युनिव्हर्सिटी आहे म्हणून अ युनिव्हर्सिटी. तर या ठिकाणी कन्फ्युज केला जातो म्हणून अशा शब्दांवरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तर असेच प्रश्न असेच शब्द तुम्हाला विचारले जात असतात. तर त्याच पद्धतीने आणखीन एक पहा अ युरोपियन. तर या ठिकाणी सुद्धा व्हावेल्स आहे, ए ई आय ओ यू. ई हे स्वर आहे तरी पण या ठिकाणी आपल्याला काय वापरलेलं दिलेलं आहे, ए वापरलेला आहे. पण याचा उच्चार काय आहे म्हणजे युरोपियन, यू सारखा होतो. तर यासाठी या ठिकाणी युनिव्हर्सिटी हे सुद्धा यू सारखं होतोय म्हणून या ठिकाणी काय वापरलेला आहे, ए वापरलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहूया ॲनचा वापर. यूज ऑफ ॲन. ॲनचा वापर, ॲन म्हणजे सुद्धा एकच. तर ह्याचा वापर कुठं होतो, बिफोर व्हावल साऊंड्स. इथं कॉन्सोनंट साऊंड्स होतं, इथं व्हावल साऊंड्स आहे. तर यूज अँड बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ अ व्हावल. तर व्हावल साऊंडच्या पूर्वी ए ई आय ओ यू ह्याचा उच्चार व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण ॲनचा वापर करतो. पहा या ठिकाणी ॲपल, ॲन ॲपल. ॲचा उच्चार झालेला आहे, स्वराचा उच्चार झालेला आहे, व्हावेलचा उच्चार झालेला आहे आणि एक आहे, सिंग्युलर आहे म्हणून त्या ठिकाणी आपण ॲनचा वापर करतो. त्याच पद्धतीने पहा एग, ॲन एग. तर ह्या ठिकाणी व्हावेल्सचा उच्चार होत आहे. ॲन अम्ब्रेला. बघा या ठिकाणी सुद्धा यू आहे, इथं यू होतं पण तिथं युनिव्हर्सिटी यूचा होतो, इथं अम्ब्रेला अचा होतोय. तर या ठिकाणी अ आ ई ई हे उच्चार होत असेल, स्वरासारखं उच्चार होत असेल तर त्या ठिकाणी ॲनचा वापर करायचा आहे एक असताना. त्याच पद्धतीने पहा ॲन ऑनेस्ट. या ठिकाणी ॲन वापरलेला आहे पण एच हे काय आहे, व्यंजन आहे. पण या ठिकाणी एच हे सायलेंट असल्यामुळे ऑनेस्ट होतोय. म्हणजेच हे स्वराचा उच्चार होतोय. त्याच्या अगोदर काय वापरलेला आहे, ॲन. ॲन ऑनेस्ट मॅन म्हणजे हे एक माणूस असल्यामुळे, एक व्यक्ती असल्यामुळे, प्रामाणिक व्यक्ती असल्यामुळे ह्या ऑनेस्टच्या अगोदर ॲन वापरलं जातं. त्याच पद्धतीने पहा ॲन आवर. इथं सुद्धा एच हे सायलेंट आहे. ॲन आवर. या ठिकाणी पहा ॲन एम एल ए. ये चौथं, इथं व्यंजन यम आहे पण याचं आपण उच्चार कसा करतोय, एमचा उच्चार करतोय म्हणून हे एक आहे, हे स्वर आहे. तर ॲन एम एल ए. त्याच पद्धतीने पहा द चा उच्चार आपण कशा प्रकारे करतो. यूज ऑफ द डेफिनिट आर्टिकल आहे, हे निश्चित उपपद आहे की एक निश्चितता दाखवण्याचं काम करते. व्हेन टू यूज द. तर जेव्हा आपण निश्चित आहे असं दाखवतो त्या ठिकाणी द चा उच्चार केला जातो. कोणा ठिकाणी बघा युनिक थिंग्स, की युनिक थिंग्स आहेत जगामध्ये, एक विशेष वस्तू असतात तर त्या थिंग्सच्या अगोदर काय केलं जात असतं, द चा वापर केला जातो. द सन, द मून, द अर्थ. त्याच पद्धतीने पहा सुपरलेटिव्ह डिग्रीज जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा द चा वापर केला जातो. द बेस्ट, द टॅलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल हे सुपरलेटिव्ह डिग्री मधले फॉर्म्स आहेत. द EST चा फॉर्म आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. डिग्री फॉर्म्स PD, CD आणि SD. SD मध्ये काय करतात, द डॅश डॅश EST म्हणजेच ते सुपरलेटिव्ह फॉर्म्स वापरले जातात. तर ते जर व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा पाहून घ्या. तर नेम ऑफ रिव्हर्स, जर नद्यांची नावं असेल तर त्याच्या अगोदर सुद्धा द चा वापर केला जातो. द गंगा, द नाईल, द नर्मदा, द कृष्णा अशा प्रकारे. सी समुद्र असेल, दी अरेबियन सी अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. दी ओशियन, दी पॅसिफिक ओशियन,
माउंटेन असेल तर द हिमालयाज, तर अशा प्रकारे सुद्धा काय केलं जात असतं, दचा वापर केला जातो. यानंतर पहा बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला माहित झालेलं आहे युनिक थिंग्स असेल, सुपरलेटिव्ह डिग्री असेल किंवा नेम ऑफ रिव्हर्स असेल, तर अशा ठिकाणी दचा वापर करतात. बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतील तर त्याच्या अगोदर सुद्धा काय वापरले जातात, दचा वापर केला जात असतो. फॉर एक्झाम्पल मध्ये पहा ही प्लेज द पियानो. पियानो हे इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तर ह्याच्या अगोदर द वापरलेला आहे. शी प्लेज द व्हायोलिन. व्हायोलिनच्या अगोदर सुद्धा काय वापरलेलं आहे, द वापरलेला आहे. आणखीन कुठे वापरतात पहा बिफोर फेमस बिल्डिंग्स, एकच वस्तू असेल, फॉर एक्झाम्पल द ताजमहल, द रेड फोर्ट, द गोल गुंबज, अशा प्रकारे. बिफोर डायरेक्शन, डायरेक्शन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काय वापरले जाते, द चा वापर केला जातो. द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ, अशा प्रकारे. तर यानंतर आपण पाहूया काही त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. तर या ठिकाणी लक्षात घ्या पहा की ह्या ठिकाणी वेन समथिंग इज रेडी नोन, बघा समथिंग इज ऑलरेडी नोन, जे वस्तू माहिती असतात त्या ठिकाणी आपण काय करतोय, द चा वापर करतोय. फॉर एक्झाम्पल आय सॉ अ डॉग, या ठिकाणी एक कुत्रा पाहिलेला आहे. द डॉग वॉज ब्लॅक, कुठला डॉग, जो पाहिलेला आहे तेच डॉग निश्चित झालेला आहे. तर अशा वेळेला आपण काय करतोय, नेक्स्ट सेंटेन्स मध्ये रिपीट झालेला आहे, माहित झाला आता ते डॉग, आणि त्या डॉग बद्दल माहिती मिळाल्यामुळे त्याच्या अगोदर काय वापरला जातो, द वापरला जातो, म्हणजे निश्चित झाला. आता आय सॉ अ डॉग, अगोदर एक डॉग म्हणजे एक कुत्रा पाहिला, कुठला पाहिला माहिती नाही, पण नंतर जो पाहिलेला जो तेच कुत्रा कसा आहे, द डॉग वॉज ब्लॅक, ते कुत्रा काळा होता. आय हॅव अ फ्लावर, माझ्याजवळ एक फ्लावर फुल आहे. द फ्लावर इज ब्युटिफुल, जे फ्लावर माझ्याजवळ आहे तेच फ्लावर कसं आहे, ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. तर यासाठी द चा वापर केला जातो. ह्याला निश्चित म्हणतो आपण, डेफिनेटिव्ह वापरल्या जाणारा आर्टिकल आहे. आय हॅव अ लॅम्प, माझ्याजवळ एक लॅम्प आहे. द लॅम्प इज गिवन बाय हर, बघा. तर ह्या ठिकाणी सुद्धा काय वापरलेलं आहे, द लॅम्प, म्हणजे जे लॅम्प आहे तेच लॅम्प. ओके. त्याच पद्धतीने पहा कर्नाटका टीईटी एक्झाम साठी जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस करूया. थोडं आर्टिकलचा वापर पहा कशा प्रकारे तुम्ही कराल सांगा पाहू. तर या ठिकाणी आय सॉ डॅश एलिफंट इन द झू, काय येईल सांगा पाहू या ठिकाणी, एलिफंट. तर याच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे, आर्टिकल वापरायचं आहे. कोणतं आर्टिकल येणार, एलिफंट, एकच एलिफंट आहे. मग एकच असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे व्यंजन आहे का स्वर आहे, स्वर आहे. तर स्वराच्या अगोदर या शब्दाचा, या अक्षराचा सुरुवात कशाने होते, स्वराने होते, म्हणून ह्याच्या अगोदर काय येतं, ॲन येतं. आय सॉ ॲन एलिफंट इन द झू. नेक्स्ट पहा सी इज डॅश ऑनेस्ट गर्ल. तर इथं काय येतं सांगा पाहू, कुठलं आर्टिकल येतं, ऑनेस्ट, म्हणजे एच हे सायलेंट आहे, तर ओ ऑनेस्ट म्हणजेच काय, सी इज ॲन ऑनेस्ट. नेक्स्ट पहा डॅश, इथं सन आहे, तर सन रायझस इन डॅश ईस्ट, काय ते सांगा पाहू, इथं द सन हे युनिक थिंग्स आहे. द सन रायझस इन डॅश ईस्ट, ईस्ट हे काय आहे, डायरेक्शन, तर डायरेक्शनच्या अगोदर सुद्धा आपण काय वापरतो, द वापरतो. द सन रायझस इन द ईस्ट. ओके. नेक्स्ट सेंटेन्स पहा ही इज डॅश इंजिनियर. इंजिनियर म्हणजे हे सुद्धा उच्चार होतोय व्हावेल्सचा, म्हणून याच्या अगोदर काय वापरतो आपण, ॲन. ही इज ॲन इंजिनियर. नेक्स्ट सेंटेन्स पहा सी प्लेज डॅश गिटार. तर हे गिटार आहे, तर ह्या गिटार हे काय आहे, एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याच्या अगोदर काय वापरतो आपण, द वापरतो. सी प्लेज द गिटार. नेक्स्ट सेंटेन्स पहा डॅश माउंट एव्हरेस्ट इज डॅश हायेस्ट पीक. तर इथं सुपरलेटिव्ह फॉर्म आहे, इथं माउंट एव्हरेस्ट आहे, तर इथं आर्टिकल वापरू नये किंवा द वापरलं तरी चालेल. द माउंट एव्हरेस्ट, पण हिमालया, द हिमालयाज, माउंट पाहिजे, हिमालया, तशा प्रकारे आपण इथं द माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट. ठिकाणी पहा डॅश ही इज डॅश MLA. तर इथं उच्चार कशाचा होतोय, MLA, येचा, स्वराचा होतोय, म्हणून इथं काय वापरलं जातं, ॲन. ही इज ॲन
ml. नेक्स्ट सेंटेन्स पहा, रमेश इज डॅश गुड बॉय. इथं ॲडजेक्टिव्ह आहे, हे बॉय कॉमन नाउन आहे, त्याचं विशेषण करतोय गुड. तर याच्या अगोदर एक मुलगा असल्यामुळे कुठलं आर्टिकल येतं, इथं ए येतं. रमेश इज अ गुड बॉय. नेक्स्ट सेंटेन्स पहा, आय विजिटेड डॅश गोल गुंबद किंवा गोल घुमट. तर या ठिकाणी एक बिल्डिंग आहे, तर त्यावेळेला आय विजिटेड द गोल गुंबज. तर अशा प्रकारे तुम्ही आर्टिकलचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा, सी ॲट सी ॲट डॅश आईस्क्रीम डॅश आईस्क्रीम वॉज कोल्ड. बघा, सी ॲट अँड आईस्क्रीम हे स्वर आहे, स्वराच्या अगोदर अॅन येतं, एकच आईस्क्रीम असल्यामुळे. सी ॲट अँड आईस्क्रीम दी आईस्क्रीम वॉज कोल्ड. पहा, तर अशा प्रकारे आर्टिकल तुम्ही समजून घेतला असाल. आणि हे फिक्स मार्क्स आहेत, तर याच्यावरती थोडंसं लक्ष देऊन जर समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला मार्क्स मिळेल. तर यानंतर आपण इम्पॉर्टंट टॉपिक घेणार आहोत, ते म्हणजेच रिपोर्टेड स्पीच. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे.